पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। पर्यावरणपूरक आणि तुलनेने स्वस्त असणाऱ्या सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 1 रुपये 10 पैशांची वाढ झाली आहे। 28 डिसेंबरपासून हे दर लागू करण्यात आले, त्यामुळे नव्या दरानुसार सीएनजी 89 रुपये किलोने मिळणार आहे। दरात वाढ झाल्याने वाहन चालकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। पुण्यात कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला वाहतुकीचं नियोजन केले। संभाजीनगर, नाशिक तसंच मुंबईकडून येणारी वाहतूक 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच थांबवण्यात किंवा वळवण्यात येणार आहे। मुंबईत वर्षाअखेरीस प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले। वाशिममध्ये अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत, त्यामुळे वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। अकोल्यातील वाहन चालकांसाठी पोलिसांनी 5 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवली आहे। या अंतर्गत 1,28,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। त्याचबरोबर नागरिकांना त्यांचे थकीत दंड भरून सहकार्य करण्याचंही आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं। शहापूरच्या सापगावमधील रस्त्याची दुरावस्था झाली, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। इंद्रायणी नदी आळंदीमध्ये पुन्हा एकदा पेसाळली। आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊनही सरकार स्थानिक प्रशासन यांच्याकडून आळंदीमध्ये इंद्रायणी प्रदूषण रोखण्यात अपयशी झालेलं आहे, त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला। कल्याणच्या कोळशेवाडीतील नागरिकांनी अनोखं आंदोलन केले। कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन करण्यात आलं। बीडमध्ये अंजली दमानी यांचं धरणं आंदोलन सध्या सुरू आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नसल्याचं दमानी यांनी म्हटलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील चेंबूर नाका या भागात हे आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। चंद्रपुरात धनोजे कुणबी समाजाकडून कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मेळाव्यात हजेरी लावून उपक्रमांचं कौतुक केलं। मेळाव्यात समाज उपयोगी विविध उपक्रम राबवण्यात आले। साताऱ्याच्या पुसेगावात श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडला। यावेळी सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून या रथोत्सवाला आज सुरुवात झाली। दरम्यान भाविकांकडून लाखो रुपये रथावर अर्पण करण्यात आले। हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात। पुण्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील गड किल्ल्यांवर पर्यटक पर्यटनासाठी येतात, त्यामुळे किल्ल्यांवर स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। 31 आणि नववर्ष स्वागताचे वेध सर्वांनाच लागलेत। नववर्ष स्वागताचे सेलिब्रेशन करायला पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे। पर्यटकांच्या वर्दळीमुळे हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले। रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये तोबा गर्दी झाली आहे। पर्यटनासोबत देवदर्शनासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे। भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे, तर पर्यटकांच्या आगमनानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं नाशिकमध्ये वळू लागली आहेत। नाताळपासूनच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं, वायनरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। रामकुंड परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेलाय। पर्यटन आणि तीर्थाटन असा दुहेरी योग साधण्यासाठी राज्यभरातून पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत। विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार 20,000 मतांनी पराभव त्यांचा झाला होता, असा दावा आमदार उत्तम जानकरांनी केलाय। राष्ट्रवादीचे 12 आमदार निवडून आले, तर महायुतीचे एकूण 107 आमदार निवडून आल्याचा दावा जानकरांनी केलाय। 4 महिन्याच्या आत हे सरकार उद्ध्वस्त होईल असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केलाय। बारामतीत महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले आणि प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत शरद पवारांची चर्चाही होणार आहे। शरद पवारांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली।
पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या पीडितेच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वतीनं 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली। तसंच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची ग्वाही देण्यात आली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट केली आहे। स्त्रीचा सन्मान याला भाजपने नेहमीच प्राधान्य दिलं असून अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा कुणालाही अधिकार नाही असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय। धुळ्यात वाहतूक शाखेनं बुलेट चालकाचा कर्कश आवाज बंद करत फटाके फोडणारे 100 सायलेन्सरवर रोड रोलर फिरवलाय। जय हिंद चौकात हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले तर ही कारवाई सुरूच राहणार असल्यामुळे बुलेट चालकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। ओडिशामध्ये अग्निशमन दलाला मदत करण्यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आले। भूकंप, इमारत कोसळण आणि भूस्खलन यांसारख्या दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्याचं प्रात्यक्षिक अग्निशमन सेवेच्या K9 श्वान पथकानं केलं। यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या बैलाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला। नंदू नावाच्या या बैलाचं औक्षण करत डीजे वाजवून फटाके फोडत मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला। यावेळी शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते। कर्नाटकमधील मंगळूरमध्ये म्हशीची शर्यत पार पडली। या स्पर्धेत मोठ्या संख्येने म्हशीचा सहभाग होता। त्याचबरोबर स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। सांगली शहरात सांगली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मॅरेथॉनमध्ये 3000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। शहरातील नेमीनाथ नगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणीत 21व्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पार पडणार आहे। आरोग्य राज्यमंत्री बेघरा बोर्डीकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। पहिल्या सत्रात उद्घाटन आणि दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात येईल।